माझं नाव जाश्वनी उर्फ विराट रंजना बजरंग पवार, राहणार कराड, जिल्हा सातारा. माझं पूर्णपणे शिक्षण जे आहे 10वी पर्यंत कराडामध्येच झालेलं आहे. त्याच्यानंतर 12वी सुद्धा माझी पूर्णपणे कराडामध्येच झाली. 10वी नंतर मी आर्ट साईड घेतलेली होती. आर्ट करत असताना स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख झाली आणि तिथून पुढं एमपीसीची एक्झाम देता देता आपल्याला युपीएससीची एक्झाम देता येईल का याच्या बाबतीमध्ये चाचपणी चालू झालेली होती आणि तिथून पुढे मग स्पर्धा परीक्षेची पूर्णपणे जर्नी चालू झाली. आणि ग्रॅज्युएशन करत असताना बऱ्यापैकी एमपीसी प्रिपरेशन केल्यानंतर मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी कराडमधून पुण्यामध्ये शिफ्ट झालो आणि युपीएससीचं पूर्णपणे प्रिपरेशन करत होतो. त्या युपीएससीच्या पूर्णपणे जर्नीमध्ये मी पूर्णपणे 6 अटेम्प्ट दिले. त्याच्यापैकी 3 अटेम्प्ट मध्ये मुख्य परीक्षेमध्ये होते आणि मुख्य परीक्षेमधून इंटरव्ह्यूचा जो काही कॉल आहे तर तो 79 मार्क 31 मार्क आणि 17 मार्कांनी हुकला माझा. नाहीतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर एखादी पोस्ट युपीएससी मधून माझ्या हातामध्ये असते. त्याच्यानंतर अजिबात न खचता न डगमगता एक एज्युकेशन फील्डमध्ये मी त्याच्यानंतर गेलो. पुण्यामध्ये काही रेप्युटेड अकॅडमीमध्ये ॲज अ फॅकल्टी म्हणून तिथं टीचिंग करू लागलो आणि त्याच्यानंतर काही जयसिंगपूरमध्ये जे काही संजय घोडके इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला मेन ॲडमिनिस्ट्रेटर संजय घोडके इन्स्टिट्यूटचे ठीक आहे संजय घोडक सर त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये युपीएससी आणि एमपीएससी मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा मला मेन ॲडमिनिस्ट्रेटरची अपॉइंटमेंट होती. दरम्यानच्या कालावधीमध्ये पुढे घरामध्ये मेडिकल एमर्जन्सी आल्यामुळे मी पूर्णपणे कराडला शिफ्ट झालो आणि स्वतःची आपली अकॅडमी चालू केली, द वर्सिटाईल अकॅडमी नावाने. अशी सगळी स्पर्धा परीक्षेची जर्नी आहे माझी. पहिला जो टप्पा आहे तर तो पूर्व परीक्षेचा असतो, त्याला आपण प्रिलिम्स एक्झाम असं म्हणतो. त्याच्यामध्ये 2 पेपर्स असतात. पूर्व परीक्षेला पहिला पेपर जो असतो तो जनरल स्टडीज आहे, सामान्य अध्ययनाचा. त्याला 200 मार्क्सचा पेपर असतो. जीएस 1 मध्ये 100 क्वेश्चन्स आहेत, ते 200 मार्काला 2 तास वेळ आहे. पेपर नंबर 2 जो असतो तो सीसॅट आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, तो 200 मार्काला आहे. सीसॅट हा जो पेपर आहे तर तो 200 मार्काला आहे. 80 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क देऊन असतो सीसॅट पेपरमध्ये. आता दुसरा जो पेपर आहे सीसॅटचा तर तो क्वालिफाईंग नेचरचा आहे. 33% मार्क त्याच्यामध्ये आपल्याला पाडायचे आहेत. म्हणजे 200 पैकी 33% मार्क जर आपण म्हटले तर 67-68 मार्क पाडले मी पेपर क्वालिफाय होता. म्हणजे पूर्णपणे मार्किंग स्ट्रक्चर आहे, तुम्ही पास आहात की पास नाही हे पूर्णपणे जीएस 1 पेपरवरती ठरतं. ते रिझल्ट लागल्यानंतर मुख्य परीक्षेचा जो टप्पा आहे तर तो जवळजवळ 1750 मार्कांचा आहे. मुख्य परीक्षेमध्ये मार्कांची विभागणी करण्यापूर्वी आपण पेपर कसे असतात ते बघणं गरजेचं आहे. टोटल 9 पेपर आहेत त्याच्यामध्ये. पहिला पेपर जो असतो तो लँग्वेजचा असतो. मराठी लँग्वेज महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ते बऱ्यापैकी मराठी लँग्वेज, मराठी व्याकरण शक्यतो घेतात तो पेपर आणि रिजनल लँग्वेजचा ऑप्शन असतो तो मराठीच स्वीकारतो बऱ्यापैकी. त्याच्यानंतर पुढचा जो पेपर असतो तो इंग्लिश पेपर असतो. इंग्लिश ग्रामर त्याच्यामध्ये असतं बऱ्यापैकी. हे प्रत्येकी 300 मार्कांचे पेपर्स असतात आणि त्याचं क्वालिफाईंग नेचर 25% आहे. म्हणजे 300 पैकी तुम्हाला 25% फक्त त्या पेपरमध्ये मार्क पाडायचे आहेत. 300चे 25% म्हणजे 75% मार्क त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे 2 पेपरमध्ये. हे 2 पेपर जर तुम्ही क्वालिफाय झाला तरच तुमचे पुढचे पेपर तपासले जातात. पुढचा जो टप्पा आहे तर तो आहे एसे, त्याला आपण निबंधाचा पेपर असं म्हणतो. सेक्शन ए मध्ये 5 सब्जेक्ट असतात. सेक्शन बी मध्ये निबंधाच्या 5 सब्जेक्ट असतात. सेक्शन ए मध्ये विद्यार्थ्यांना 1200 शब्दांच्या मध्ये निबंध लिहायचा असतो, त्याला 125 मार्क असतात. आणि सेक्शन बी मध्ये 1200 वर्ड्स मध्ये विद्यार्थ्यांना निबंध लिहायचा असतो, त्याला सुद्धा 125 मार्क असतात. हा निबंधाचा पेपर असतो तो 250 मार्कांचा पेपर असतो आणि त्याच्यासाठी 3 तास वेळ असतो. हा पण खूप महत्वाचा पेपर आहे. आता निबंधाचा पेपर झाल्यानंतर पुढचे जे पेपर आहेत तर त्याला जीएस 1, 2, 3, 4 असं आपण म्हणतो. सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4. तर ते सुद्धा 4 पेपर जे असतात ते 250 मार्कांचे असतात. आणि जीएस 1 मध्ये जो भाग आहे त्याला आपण मराठीमध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, काही सोशियोलॉजी समाजशास्त्राचा भाग आहे. त्याच्यानंतर भूगोलाचा सुद्धा भाग आहे. भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, अशाच पद्धतीने पुढचा जो
पेपर आहे तर तो GS नंबर 2 आहे. तर त्याच्यामध्ये पॉलिटी, ज्याला आपण राज्यशास्त्र असं म्हणतो, नागरी शास्त्र आपण शालेय जीवनापासून शिकत आलेलो आहे. नागरी शास्त्राचा भाग आहे, पॉलिटीचा त्याच्यामध्ये भाग आहे. पेपर नंबर 3 GSचा जो आहे तर तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर पूर्णपणे आपल्याला आहे. त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आहे, सायबर सिक्युरिटी आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे. हा पेपर नंबर GSचा 3 झाल्यानंतर पेपर नंबर 4 जो आहे तर ते इथिक्सचा पेपर आहे. आणि पुढचे जे पेपर आहेत, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9, हे पूर्णपणे ऑप्शनल सब्जेक्ट आहे. UPSC आणि MPSCने टोटल 26 सब्जेक्टची यादी दिलेली आहे. त्या यादीमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्वज्ञान, अर्थशास्त्र असे वेगवेगळे सब्जेक्ट दिलेले आहेत. तर त्या सब्जेक्टमधून तुम्हाला एक सब्जेक्ट निवडायचा. त्या एका सब्जेक्टचे 2 पेपर असणार. 250 मार्काला एक पेपर, 250 मार्काला दुसरा पेपर, असं टोटल 500 मार्कांचं त्याच्यामध्ये वेटेज आहे. आता हे ऑप्शनल पेपर झाल्यानंतर मग तुम्हाला टोटल 1750 मार्कांचं वेटेज आहे मुख्य परीक्षेचं. म्हणजे टोटल 9 पेपर असतात आणि 9 पेपर दिल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षा जर क्वालिफाय झाला तर तुम्हाला पुढचा टप्पा आहे, स्पर्धा परीक्षेचा अंतिम टप्पा ज्याला आपण म्हणतो, या शेवटची पायरी आहे आणि खूप महत्वाची पायरी आहे. आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही हा शेवटचा टप्पा ठरवत असतो. त्याला UPSCने पर्सनॅलिटी टेस्ट म्हटलेलं आहे. म्हणजे आपण बोलीभाषेमध्ये त्याला मुलाखत म्हणतो, इंटरव्ह्यू म्हणतो, परंतु UPSCने जाणीवपूर्वक त्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हटलेलं आहे, व्यक्तिमत्व चाचणी असं म्हटलेलं आहे. तर ही व्यक्तिमत्व चाचणी आहे ती 275 मार्कांची आहे, 275 मार्क्सची. म्हणजे 1750 मार्कांची मुख्य परीक्षा आणि 275 मार्कांचा इंटरव्ह्यू, त्याला आपण मुलाखत म्हणतो, पर्सनॅलिटी टेस्ट. अशी ग्रँड टोटल जर आपण केली तर 2025 मार्कांची ग्रँड टोटल होते. आणि मग फायनल कट ऑफ जे आहे तर ते तुमचं 2025 मार्कांच्या पैकी केलं जातं. दरवर्षी UPSC कडून 1000च्या दरम्यान ऑल इंडिया लेवलला पोस्ट डिक्लेअर केल्या जातात आणि मग जी पास होतात प्रवर्गानुसार तुमची रँक ठरते लक्षात. आणि मग त्याच्याद्वारे कुणाला IAS भेटतं, कुणाला IPS भेटतं, कुणाला फॉरेन सर्व्हिसमध्ये करण्याची संधी आहे, कोण रेव्हेन्यू ऑफिसर झालं, कोण फॉरेस्ट ऑफिसर झालं, हे सगळ्यांची आपल्याला डिटेल सगळ्या गोष्टींची भेटतात. तर अशा पद्धतीचे पूर्णपणे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू याचं पूर्णपणे स्ट्रक्चर असतं. पहिला मुद्दा आहे की तुमच्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला गायडन्स, मेंटॉर कोण आहे, मार्गदर्शक कोण आहे, योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन लावणे ही खूप नशिबाची गोष्ट आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला नक्की कोणत्या पोस्टसाठी अभ्यास करायचा हे एकदा ठरवून घ्या. एकदा ते ठरवलं की मग पूर्णपणे स्वतःला त्या अभ्यासामध्ये झोकून द्या. तिसरा जो टप्पा आहे तर त्याच्यामध्ये आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये कधीच डिरेक्टली मोठमोठे ठोकळे, रेफरन्स बुक वाचायला देत नाही. मी सुरुवातीला मोटिवेशनल बुक देतो मुलांना वाचायला. म्हणजे स्टील फ्रेम सारखं पुस्तक आहे, अटेन्शन प्लीज सारखं पुस्तक आहे, UPSC मी आणि तुम्ही आन्सर शेक, अशी काही मोटिवेशनल पुस्तकं वाचायला जातो त्यांना. अशा मोटिवेशनल पुस्तकांची लिस्ट जवळजवळ 10+ आहे. अशा मोटिवेशन बुक विद्यार्थ्यांना वाचायला दिल्यानंतर त्यांना कळतं की अभ्यास का करायचा आहे, कशासाठी करायचा आहे. आणि त्या पुस्तकांच्या मध्ये काही पिक्टोरियल गोष्टी आहेत की काही महिला अधिकारी वर्दीवरती आहेत, काही लाल दिव्याच्या गाडी बरोबर आहेत, त्याच्यानंतर ट्रेनिंग पिरियडमध्ये त्यांचे काही फोटो असतात आणि मग नंतरच्या कालावधीमध्ये NCERT, बेसिक स्टेट बोर्ड्स आणि NCERT असं सायमल्टेनियसली अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळी समांतरपणे पॅरलल न्यूजपेपर रिडिंग करणं गरजेचं आहे. आणि मग नंतरचा शेवटचा टप्पा जो आहे पेपर रिडिंग नंतर आम्ही क्लासरूम टीचिंग करत करत रेफरन्स बुककडे जातो. स्टँडर्ड रेफरन्स बुक प्रत्येक सब्जेक्टसाठी 2-2, 3-3 स्टँडर्ड रेफरन्स बुक मार्केटमध्ये आहेत. ते झाल्यानंतर आम्ही काय करतो की टेस्ट सिरीज जे असतात म्हणजे रेग्युलर मंथली टेस्ट सिरीज चालू असतात, पूर्व परीक्षेच्या, मुख्य परीक्षा आणि नंतरच्या टप्प्यामध्ये आम्ही त्या सगळ्या जर्नीमध्ये 1.5 ते 2 वर्षांच्या जर्नीमध्ये आम्ही इंटरव्ह्यूची सुद्धा त्यांच्या नकळत तयारी करून घेतात. मध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ते म्हणजे तुमचं वेळापत्रक, टाइम टेबल. आपण रात्री किती वाजता झोपतो, किती वाजता उठणार आहे सकाळी आणि आपल्याला ऍक्च्युअल अभ्यासासाठी स्टडी वर्क किंवा स्टडी आवर किती आपला असणार आहे हे खूप महत्वाचं आहे. आता सुरुवातीला प्रेशरसाठी मी तर असं म्हणेन की तुम्ही 8 ते 10 तासांचं टाइम टेबल आखा. टाइम टेबल नंतर सातत्य खूप असणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. एकही दिवस वाया जाऊन चालणार नाही आपल्याला, तुम्ही जर त्या मार्गावरती जाणार असाल. त्याच्यासाठी लवकर लवकर सकाळी उठा,
अभ्यासाला लागा. अभ्यासाचा जो पहिला वेळ आहे, म्हणजे पहिला प्रहर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पहिल्या बैठकीमध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने 6 ते 12 अशा पद्धतीचं टायमिंग ठेवला अभ्यासाचं पहिले 6 तास, तर पहिल्या स्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊन जातो. आणि उरलेले 2-4 तास जे असतील अभ्यासाचे ते दिवसभरामध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. पण कन्सिस्टन्सी, सातत्य, चिकाटी, संयम या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. या गोष्टी कोणाकडे नसतील तर ते युपीएससी तुम्हाला शिकवते अक्षरशः. युपीएससीची जी जर्नी फॉलो करतात त्यांना माहिती आहे, की युपीएससी पूर्णपणे तुम्हाला पिळून काढते त्या अभ्यासामध्ये. त्याशिवाय ते अधिकारी पदापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. हे जे काही स्ट्रेस आहे, तर ते कसं हँडल करायचं? तर त्याच्या बाबतीमध्ये युपीएससीचा अभ्यास करत असताना मी विद्यार्थ्यांना सांगत असतो, की अभ्यासाबरोबर सिलेबस बरोबर तुम्ही अवांतर वाचन करणं गरजेचं आहे, की जेणेकरून तुमचा स्ट्रेस रिलीज होईल. दुसरा मुद्दा आहे, की विद्यार्थ्यांना सांगत असतो, की रोजच्या रोज तुम्ही तुमची जी काही हॉबी आहे, छंद आहे ते जोपासणं गरजेचं आहे. किंवा ज्याची त्याची हॉबी ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर ते स्ट्रेस रिलीज करतो तुमच्यातून. प्लॅन बी विद्यार्थ्यांच्याकडे असणं गरजेचंच आहे. प्लॅन बीचा विचार करत असताना विद्यार्थ्यांनी काही सुरुवातीला इकॉनॉमिक स्टेबल होणं गरजेचं आहे. क्लास लावलाच पाहिजे असं काही मी म्हणणार नाही. सेल्फ स्टडी जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ग्राउंड लेव्हलला ग्रामीण भागामध्ये तुम्हाला मेंटॉर मार्गदर्शक असेल, तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता. परंतु स्पर्धा परीक्षेचं स्वरूप इतकं व्हास्ट झालेलं आहे. स्पर्धा इतकी जीवघेणी आहे, की तुम्हाला त्या टप्प्यावरती तुम्हाला मार्गदर्शक घेणं गरजेचं आहे. आणि क्लास हे काय करतात, की तुमचा वेळ वाचवतात सगळ्यात महत्त्वाची. तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात का? एन्व्हायर्नमेंट प्रोव्हाईड करून देतात. टेस्ट केस सिरीज असते, पुस्तकं असतात, मार्गदर्शन असतात. तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी, संकल्पनात्मक स्पष्टता ते पूर्णपणे क्लिअर करून देतात. की जो तुमचा अटेम्प्टचा वाढलेला कालावधी आहे, तो कमीत कमी मध्ये अटेम्प्टमध्ये कसे पास होईल हे बघतात. तर वयाच्या सुरुवातीपासून लवकर सुरुवात करा. एक हे ॲडव्हाइस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं एक गोल, पॅशन, तुमचं जे गोल निर्धारित केलंय त्यालाच तुम्ही पॅशन ठरवा आणि प्रत्येक दिवशी एक-एक स्टेप त्या ध्येयाच्या दिशेने चालायला लागा. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की मटेरियल्स म्हणजे तुम्ही कोणते सोर्स वापरताय हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे इंटरनेटवरती, YouTubeवरती इतकं मटेरियल आहे, की अक्षरशः मुलं पळून जातील इतकं मटेरियल आहे. म्हणजे ठराविक पुस्तकच स्टँडर्ड रेफरन्स बुक असणं गरजेचं आहे. आणि यूपीएससीच्या जर्नीमध्ये तुमच्या आन्सर रायटिंगवर कमांड असणं गरजेचं आहे. म्हणजे 1750 मार्कांचं जे वेटेज आहे, ते लेखी परीक्षेला आहे. तुमच्या डोक्यामध्ये अभ्यास किती आहे त्याला मार्क नाही. तुमचा 35-36 पानांचा जो कोरा पेपर आहे, त्याच्यावरती तुमच्या डोक्यात हाताने उतरवलं त्याला मार्क आहे. त्याच्यासाठी यूपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये लिखाण, आन्सर रायटिंगला खूप महत्त्व आहे. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे, की तुम्ही जे वाचलंय, तुम्ही जे अभ्यास केलाय, तर ते आन्सर रायटिंग मधून कागदावरती उतरवलं आपल्याला येते का? का भाषेमध्ये? ते बघणं गरजेचं आहे.